नमस्कार भावांनो बहिणींनो, मी बाजारला गेलते भाजीपाला घेऊन आले. एवढा आणलाय का, जास्त काय भाजीपाला आणला नाही. लेकरायला आणली मॅगी बनवणारी हरसू. तर ती काय तुम्हाला बनवताना दाखवणार नाही. हेडोच्या सामनी म्हणजे ते हेडो काढायला लागलं तर आमचा हरसू का कॅमेऱ्याच्या सामनी येत नाही. आता कांदे किती भरून घेते आणि छकूबाई आता आमची स्वयंपाक करणार आहे. आज मी नाही करणार. आज आता भाजी छकूबाईच बनवणार आहे. बनवते का काय छकुली? आता छकू भाजी बनवणार आणि हरसू भैया पोळ्या बनवून. नाही, मी मॅगी बनवून. बर मॅगी बनव. आज म्हणलं आपण आता कांदे म्हणजे 2 किलो कांदे आणले. आता लय घाई घाई भरणार आहे. म्हणजे मला आज लय उशीर झालाय. बाहेर पण खिडकीतून कसा आणला सुरतला बारी म्हणते खिडकीला, पण मी आपल्या याच्यात मराठी भाषेत तुम्हाला खिडकी सांगते. नाही तर अशी पण मला खिडकीला बारी म्हणायची सवय लागेल. म्हणजे लग्न झाल्यापासून इकडेच मी याच्या पप्पा सोबत, त्याच्यामुळे ती सवय मला बारी म्हणायची खिडकीला. लेकर हसायला लागले तर मला हेडो काढायला लागले. तर टमाटे भरते आता हे. छकू मस्त भाजी बनवू लगे. आणि आलू छोटे छोटे आणलेत लेकर. मग भुंगळे बटाटे येते, म्हणजे भुंगळे बटाटे म्हणते कोण गेलं तर ते बनवते. हा, आपण रेसिपी टाकली भुंगळे बटाट्याची. टाकलेली आम्ही भुंगळे बटाट्याची. तर मग मी काय छोटे छोटे जास्त नाही आणले. मी 8-10 किलोच आणले. म्हणलं दारावर त्या म्हातारीकडले बारीक बारीक होते. म्हणलं लेकरायला खायला चांगले. म्हणलं भुंगळे बटाटे करायला, त्याच्यामुळे छोटे छोटे आणले. आणि उद्या दारावर आले ते 1 किलो घेईन. मग हरसून छकूला आवडते. तर मग म्हणलं एवढे बारीक बारीक कापायला मग लय चांगलंच नाही वाटत. ते कवर खेळल्या आणि कापत बसा. म्हणलं पा शेवग्याच्या शेंगा आणि इकडचे वांगे पा कसे कसे वांगे. आणि आज मला म्हणलं आपण जर कटाळा केला तर कांदे दारावर येतात पण खराब येते. तर हे भरितासाठी आणलेत वांगे. म्हणलं आज आपण, मी तर जास्त बाजारला जातच नसते ना. हिरवा भाजीपाला येतोय दारावर का ग छकू? पण कशा म्हणलं लेकरू पण गावाकडून येईल तिला तर बळजबरी म्हणून न्यावं लागते. तिला कटाळ तिला बाहेर निघू वाटत नाही. आणि हरसू भैया काय बाहेर येत नाही. ते काय पोट दुखू राहिले, भूक लागली. चाल मग बनव आता. ठीक कर बन. ते आज म्हणलं आता आपण संध्याकाळीच हेडो काढून खा. आणि एवढं टेन्शन राहत नाही. मग संध्याकाळी हेडो आता दर दिवस तसंच करावं लागल. नाहीतर घरातले काम करून मला लय टेन्शन असतं. हेडो काढायचं दर दिवस लगेच. तर रात्रीच्या टायमालाच काढून ठेवायचं. आता बाजारला गेले त्याच्यामुळे मला उशीर झालाय स्वयंपाकाला. आता मी घेन ते स्वयंपाक करून. आणि लय घाई राहते मग बाजारला गेल्यावर. म्हणजे उशीरच झाला मला घरून जायला. 6 वाजलेच होते घरून जायला. त्याच्यामुळं आता पाथे आता काय भाजी बनवायची सर्वाला. म्हणजे जे आता एकच भाजी बनवणार आहे. 2-2 भाज्या काय बनवणार नाही मी. सगळ्याला एकच भाजी बनवून घ्यायची आणि मोकळं व्हायचं. म्हणजे लय कटाळा आलता मला आज बाजारला जायचा. पण मला कशासाठी जावं लागलं, बटाटे संपेल होते, कांदे संपेल होते. त्याच्यामुळं मी गेले. मग म्हणलं चला आता आपण म्हणलं आपल्याला घेऊनच या. म्हणलं म्हणजे उशीर झाला म्हणलं. पण आपण कटाळा केला तरी मग कटाळाच होतोय म्हणलं. आणि बाजारला जाणं पण जरुरी होतं. कांदे संपले होते दारावर काय कांदे येत नाही. त्याच्यामुळं म्हणलं आपण घेऊनच यावं सगळं. आता मी मस्त आरामानं बसले. स्वयंपाक राव द्यायला आणि हेडो काढत बसली मी. आता मी करते स्वयंपाक. आता मला घरातलं काम होतं. हेडो काढू लागले तर मग मधातच हेडो बंद करावा लागला मला. म्हणजे स्वयंपाक पण राहिला होता. बाजारला गेलते तुम्हाला तर सांगेलच होतं. लय रात्र झाली. तर आता सकाळी थोडासा काढायला लागले. आता आपल्याला थोडा कमी आहे म्हणून काढायला लागले मी. म्हणजे 1 मिनिटाचाच कमी आहे. रात्री 4 मिनिटाचा काढला. आणि म्हणलं चला आता आपले स्वयंपाकाला उशीर व्हायला लागलाय. हरसू भैयाला पण लय भूक लागली होती. त्याच्यामुळं मग म्हणलं बापा आता आपला हेडो मधातच बंद करावं आणि आधी स्वयंपाक पाणी करावं. म्हणलं मग लेकरू झोपून जात आहे. तर असं करून करून ते मी एवढा लवकर स्वयंपाक आवरला तरी हरसू भैया रात्री उपाशीच झोपला. ते काही जेवलाच नाही. नंतर जेवीन मला मग झोप लागून गेली. तो काय हाताने घेऊन खात नाही. आणि छकूबाईला पण झोप लागून गेली. मग तसाच उपाशी राहिला. मग सकाळी मग म्हणलं आता जाऊ द्या म्हणलं सकाळी थोडासा काढीन म्हणलं. मग मी काय केलं, सकाळी लगे म्हणलं आता आपण चला म्हणलं स्वयंपाक पाणी करून घ्या. शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली.
4-5 पोळ्या बनवला, थोडा भात बनवला, म्हणजे तरी पण 10 वाजता लागलेच होते मी. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या